नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण जी एक्सरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट 2.2 सुरू केला होता तो आपण आता कंटिन्यू करतो. लास्टचे काही एक्झाम्पल शिल्लक आहेत ते आपण आता फिनिश करू. तर मग क्वेश्चन नंबर 8 काय पहा. फॅक्टरायझेशन मेथडने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करतोय. क्वेश्चन नंबर 8 मध्ये दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन एकदा लिहून घेऊ. इट इज 3x² minus 2 root 6x plus 2 equal to 0. फर्स्ट टर्म किंवा कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर आणि लास्ट टर्म म्हणजे कॉन्स्टंट टर्मची मल्टिप्लिकेशन 3 into 2 6 आणि 6 चे फॅक्टर्स so that addition is middle term, that is coefficient of x, that is minus 2 root 6. मग आपल्याला 6 चे फॅक्टर असे घ्यायचे की ॲडिशन मायनस यायला पाहिजे. आता एक लक्षात घ्या, प्लस नंबरचे फॅक्टर घेऊन जर ॲडिशन मायनस पाहिजे असेल तर याचा अर्थ दोन्ही फॅक्टर मायनस असणार आहे. त्याशिवाय ॲडिशन मायनस आणि मायनस मायनसची मल्टिप्लिकेशन प्लस येणार नाही. मग जर ॲडिशन मध्ये रूट 6 आहे याचा अर्थ दोन्ही टर्म मध्ये तुम्हाला रूट 6 पाहायला मिळेल. मग मायनस रूट 6 होईल मायनस 2 टाइम्स रूट 6. म्हणजे ऍक्च्युली जसं -1 होतो तसंच हा -1 टाइम्स रूट 6 आहे आणि हा पण -1 टाइम्स रूट 6 आहे म्हणून तो झाला -2 टाइम्स रूट 6. मग आता हे दोन फॅक्टर बरोबर आहेत का हे एकदा चेक करून घेऊ. कसं चेक करणार, यांची ॲडिशन तर ही येते, मग यांची मल्टिप्लिकेशन ही यायला पाहिजे म्हणजे 6 यायला पाहिजे. मग मायनस मायनसची मल्टिप्लिकेशन प्लस येते, ते आहे प्लस आहेच ते. रूट 6 ला रूट 6 ने मल्टिप्लाय केल्यावर 6 येते. म्हणजे याचा अर्थ यांची मल्टिप्लिकेशन फॅक्टरची मल्टिप्लिकेशन 2 नंबर आहे आणि त्यांची ॲडिशन पण हा मिडल टर्मचा नंबर आहे. म्हणजे दिले घेतलेले फॅक्टर्स बरोबर आहे. मग आता याला सॉल्व करू आपण. 3x² minus root 6x minus root 6x. हे जे दोन मायनस रूट 6 होते ते x च्या फॉर्म मध्ये घेतले जेणेकरून मायनस रूट 6x मायनस रूट 6x मायनस 2 रूट 6x होतील. शेवटचा प्लस 2 तसाच इक्वल टू 0. आपण काय करतोय, दोन दोनचे ग्रुप करून त्याच्यामधून कॉमन काढतोय. पहिल्या दोघांमध्ये काय कॉमन आहे पहा. पहिल्या दोघांमध्ये रूट 3x कॉमन आहे पहा. आता रूट 3x कॉमन आहे कशावरून ते पहा. या 3 ला आपण रूट 3 चा स्क्वेअर असं लिहू शकतो. थोडक्यात काय, 3 मध्ये रूट 3 दोनदा आहे म्हणजे एक रूट 3 कॉमन काढला. रूट 6 मध्ये पण रूट 6 ला रूट 3 आणि रूट 2 ची मल्टिप्लिकेशन लिहिता येईल. थोडक्यात काय, 3 मध्ये एक रूट 3 दोन रूट 3 आहेत आणि रूट 6 मध्ये पण एक रूट 3 आहे म्हणून रूट 3 कॉमन काढला. दोन्हीकडे x असल्यामुळे x पण आपण कॉमन काढतोय. सो x कॉमन निघाला. काय करायचं पहा, रूट 3 मधून रूट 3 कॉमन निघाला पहा. 3 मधून रूट 3 कॉमन निघाला, दोन रूट 3 असल्यामुळे एक रूट 3 बाहेर गेला तर एक आत राहील. x स्क्वेअर मधला एक x बाहेर एक आत मायनस मधला मायनस तसाच. रूट 6 मधला रूट 3 बाहेर गेला तर रूट 2 आतमध्ये राहील आणि x कॉमन काढलेला आहे मायनस. आता मायनस कॉमन काढू. रूट 6 मध्ये रूट 2 आहे पहा आणि 2 मध्ये पण एक रूट 2 आहे. कशावरून, तर रूट 2 ला आपण लिहू शकतो रूट 2 चा स्क्वेअर. म्हणून इथे एक रूट 2 आहे रूट 6 मध्ये आणि 2 मध्ये पण रूट 2 दोन आहेत. त्यातला एक रूट 2 दोघांमधला कॉमन काढला. रूट 6 मधला रूट 2 बाहेर गेला, रूट 3 शिल्लक राहील. x तसाच आहे. मायनस कॉमन काढल्यामुळे हे प्लस झालं आणि हे आता मायनस होणार. पण 2 मधला एक रूट 2 पहा, 2 मध्ये दोन रूट 2 आहेत. त्यातला एक रूट 2 बाहेर गेल्यामुळे एक आतमध्ये शिल्लक राहील इक्वल टू 0. सेम ब्रॅकेट आले पहा.
तुमचे कॉमन काढल्यानंतर आलेली ब्रॅकेट करेक्ट आहे का हे पण तुम्ही एकदा चेक करू शकता. बाहेरच्या टर्मने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून पहा. √3 ने √3 ला मल्टिप्लाय केलं 3, x ने x ला मल्टिप्लाय केलं x², √3 ने √2 ला मल्टिप्लाय केलं √6 आणि हा x ने मल्टिप्लाय केलं तो x पण आहे. सिमिलरली हियर -√2 ने √3 ला मल्टिप्लाय केलं -√6 दिसतोय बघा आणि x पण तिथं आहे. -√2 ने मायनस ला मल्टिप्लाय केलं प्लस, सो √2 * √2 is 2, तो 2 पण तिथं आहे +2 मायनस प्लस. मग आता याचा अर्थ आपण काढलेले कॉमन बरोबर आहे. सेम ब्रॅकेट आला तो ब्रॅकेट आता कॉमन घ्या. √3x -√2 चा ब्रॅकेट जर कॉमन काढला तर हा √3x आणि हा -√2 शिल्लक राहील इक्वल टू तो 0. तसाच दोघांची मल्टिप्लिकेशन, दोन नंबरची मल्टिप्लिकेशन 0 आहे किंवा दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन 0 आहे. याचा अर्थ एक तर पहिला ब्रॅकेट 0 असेल और दुसरा ब्रॅकेटही 0 असू शकतो. मग -√2 ला तुम्ही दुसऱ्या बाजूला आणलं तर तो होईल +√2. तुम्हाला x पाहिजे √2 आणि √3 ने डिवाइड झाला तर √3 म्हणजेच याला तुम्ही असंही लिहू शकता, डिव्हिजन म्हणजे भागाकार असल्यामुळे कॉमन रूट लिहिते. पहिलं रूट आपल्याला मिळालं. सिमिलरली सेकंड रूट मिळालं. -√2 इकडच्या बाजूला आलं +√2. सो x इक्वल टू √3 कडे डिवाइड करून घ्या √2 अपॉन √3. दॅट इज x इक्वल टू कॉमन रूट लिहून टाका. तो जे आपल्याला मिळाले ते कोण येतं, रूट्स ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वेश्चन नंबर 9 काय पहा. 2m into m minus 24 equal to 50. So consider given quadratic equation. 2m bracket m minus 24 equal to 50. मल्टिप्लाय असलेला 2 आपण इकडे डिवाइड करून घेऊ याला. सो अपॉन 2 इकडचा m into m minus 24 तसाच बाहेरच्या m ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. m into m होईल m² मायनस m ने 24 ला मल्टिप्लाय केलं 24m आणि इकडे 50 अपॉन 2 बाय 25. हा 25 प्लस इकडे आलं होईल -m² minus 24m minus 25 equal to 0. Therefore -25 चे फॅक्टर्स घ्यायचे आपल्याला. -25 ला काय घ्यायला, कारण इकडे m² चा कोएफिशिएंट 1 आहे म्हणजे लास्ट टर्मलाच कन्सिडर करणार आपण. आणि ऍडिशन -24 यायला पाहिजे. मग आता 25 चे फॅक्टर्स कोणते होतील, 5 into 5 आणि 25 into 1. 25 into 1 is 25, 5 into 5 is 25. यातले कोणती जोडी घ्यायची, तर ज्या जोडीची सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन आपल्याला 24 देईल. मग असं 5 + 5 किंवा 5 - 5 च्या बाबतीत होऊ शकत नाही, कारण 24 असं कधीच येणार नाही. याचा अर्थ 25 आणि 1, 25 - 1 केलं तर +24 होईल. आपल्याला -24 पाहिजे म्हणून बिगर नंबरला मायनस साइन द्या. म्हणजे -25 + 1 इक्वल टू -24 मिळेल. मग हे दोन फॅक्टर घेऊन आपल्या रेग्युलर मेथडने आपण याला सॉल्व करू. सो m² - 25m प्लस -25 + 1 -25m + 1m प्लस 1m शेवटचा -25 तसाच इक्वल टू 0. परत दोन चे ग्रुप m कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये राहील m - 25 प्लस इथं काहीच कॉमन नाही म्हणजे 1 कॉमन घेतला तर m - 25 इक्वल टू 0. सेम ब्रॅकेट आलाय बघा. सो m - 25 आणि m + 1 चा सेकंड ब्रॅकेट m + 1 चा इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजेच फर्स्ट ब्रॅकेट 0 होईल और सेकंड ब्रॅकेट 0 असू शकतो. -25 दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर केला होईल प्लस
प्लस 1 दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर केला आन्सर इज मायनस. सो वी हॅव द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वेश्चन नंबर 10 काय पहा. कन्सिडर गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन 25m² = 9. ह्या क्वाड्रेटिकला आपण दोन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. त्या दोन्ही मेथड आपण पाहू. एक काम करू आपण, m कडचा 9 इकडे आल्यानंतर मायनस होईल, दुसऱ्या बाजूला 0 मिळेल. 25m² ला तुम्ही 5m ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 9 ला तुम्ही 3 चा स्क्वेअर = 0. a² - b² चा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरू आपण. तो असतो a + b * a - b. मग इथला a आपला 5m आहे आणि b हा 3 आहे, म्हणजे याला लिहिता येईल 5m - 3 आणि 5m + 3 = 0. मग पहा फॅक्टरायझेशन मेथडमध्ये आपल्याला जे दोन ब्रॅकेट मिळतात ते आपल्याला मिळाले. मग दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन 0 आहे, याचा अर्थ आयदर फर्स्ट ब्रॅकेट 0 असेल और सेकंड ब्रॅकेट 0 असू शकतो. -3 इकडे आल्याने तुम्हाला 5m मिळेल = 3 आणि m ची व्हॅल्यू पण मिळेल 5 डिवाइड झाला 3/5. सो पहिलं रूट मिळालं. सेकंड रूट मिळवण्याकरता +3 ला इकडे ट्रान्सफर करा, -3 होईल. सो m इज -3/5. सो हे झालं पहिलं आन्सर. आता आपण सेकंड मेथडने आन्सर पाहू की जे याच्यापेक्षा इझी आणि लवकर कमी स्टेप मध्ये आन्सर येते. मग काय करणार बघा. दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनला लिहून घेतल्यानंतर 25 मल्टिप्लाय इकडे जर डिवाइड केला आणि स्क्वेअर रूट घेतलं टेकिंग स्क्वेअर, तर m² चा स्क्वेअर रूट लिहिता येईल m आणि इकडे प्लस मायनस 9/25 चा रूट येईल 3/5. म्हणजे एक प्लस आणि एक मायनस असे दोन रूट्स जे आपण ऑलरेडी मागच्या मेथडमध्ये काढले होते ते आपल्याला पुन्हा एकदा मिळतील. आता क्वेश्चन नंबर 11 काय पहा. 7m² = 21m. सो कन्सिडर 7m² = 21m. आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने याची काय करायचे, फॅक्टर शोधायचे किंवा रूट्स शोधायचे या क्वाड्रेटिकचे. मग 7m² तसाच ठेवू. 21m इकडे आणला तर होईल -0. दोन्हीकडे काय काय कॉमन दिसते पहा. 7 आणि 21, 7 च्या टेबल मध्ये 21 असल्यामुळे 7 कॉमन निघेल. दोन्हीकडे m दिसतोय म्हणजे तो पण कॉमन आहे. 7 बाहेर गेला, m² मधला एक बाहेर गेला, एक आत राहील. 7 3 जा 7 3 21 होतात. m बाहेर कॉमन काढला आपण. आता पहा हा एक नंबर आहे, हा एक नंबर आहे, या दोघांची मल्टिप्लिकेशन आहे ती जर 0 आहे असं कन्सिडर केलं तर आयदर 7m 0 असेल और दुसरा ब्रॅकेट जो आहे m - 3 तो 0 असू शकतो. 7 मल्टिप्लाय इकडे 0 ला डिवाइड झाला तर आन्सर 0 येईल. म्हणजे आपल्याला ऍक्च्युअली पहिलं रूट मिळाले m = 0 और -3 दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर करा प्लस होईल, म्हणजे आपल्याला दुसरं पण रूट मिळेल. क्वेश्चन नंबर 12 काय बघा. m² - 11 = 0. सो कन्सिडर गिवन क्वाड्रेटिक. ला √11 चा स्क्वेअर लिहिला तर काय होईल पहा. मग शी जो आपण फॉर्म्युला वापरला होता a² - b² चा तो पुन्हा एकदा वापरू, जेणेकरून a + b आणि a - b त्याला लिहिता येईल = 0. दोन ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे आयदर फर्स्ट ब्रॅकेट 0 असेल
फर्स्ट ब्रैकेट m plus root 11 और सेकंड ब्रैकेट m minus root 11 0 असू शकतो. प्लस रूट 11 दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर करा, माइनस रूट 11 लिहिता येईल और माइनस रूट 11 निकाला तर प्लस रूट 11 लिहिता येईल आणि हे राहतील दोन रूट्स त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता मेथड सेकंड सांगू आपण. ही मेथड फर्स्ट झाली. मेथड सेकंड ने हेच क्वाड्रॅटिक कसं सॉल्व करणार कन्सिडर m square minus 11 equal to 0. therefore minus 11 like राहणार प्लस होईल आणि स्क्वेअर रूट घेऊ. सो टेकिंग स्क्वेअर रूट m स्क्वेअर चं स्क्वेअर रूट m स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे प्लस मायनस लिहिणार रूट 11 तसाच हे राहील प्लस रूट 11 आणि मायनस रूट 11 चे दोन रूट्स आपल्याला आधीच मिळाले होते तेच आन्सर्स आपल्याला पुन्हा एकदा मिळतात. एक लक्षात घ्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला जे दोन रूट्स असतात ते फिक्स असतात त्यांच्यामध्ये चेंज होत नाही. तुम्ही मेथड जरी चेंज केली तरी आन्सर मध्ये चेंज होत नाही. कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स देते. ही दुसरी मेथड आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काढण्याची. फॅक्टरायझेशन मेथड मध्ये प्रत्येक वेळेस त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर पडतीलच असं नाही. त्यामुळे कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड अशा वेळेस आपल्याला उपयोगी येऊ शकते. मग कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड मध्ये आपण एक फॉर्म्युला वापरतो थर्ड टर्मचा. थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे 1/2 इनटू कोएफिशिएंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. कोएफिशिएंट ऑफ x म्हणजे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याकडे आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 याच्यामध्ये जो कोएफिशिएंट ऑफ x आहे b ऍक्च्युअली त्या कोएफिशिएंटला आपण इथे यूज करतो. ते कसं यूज करतो त्यासाठी काय करायचं ते आपण आता एक्सरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट 2.3 मधून पाहू. सो प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड करायचे किंवा त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे यूजिंग कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड. मग काय करायचं पहा आणि दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहून काढायचं. जर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये स्क्वेअरच्या टर्मचा कोएफिशिएंट जर 1 असेल तर आपण तो पार्ट आधी पाहतो. जर कोएफिशिएंट 1 नसेल तर त्या कोएफिशिएंटला 1 करून घ्यावं लागतं. ते कसं करायचं ते आपण पुढच्या काही एक्झाम्पल मध्ये पाहणार आहोत. सध्या आपण थर्ड टर्म काढून घेऊ. थर्ड टर्मचा फॉर्म्युला आपण सांगितला होता 1/2 इनटू कोएफिशिएंट ऑफ x. x तर आहे पहा त्याचा कोएफिशिएंट इथं काहीच नाही म्हणजे तो 1 आहे. तो घेणार आपण ब्रॅकेटचा स्क्वेअर. 1 आपला 1 ने मल्टिप्लाय केलं तर 1 आपच राहील आणि त्या 1 चा स्क्वेअर होईल 1/4. मग याचं काय करायचं या 1/4 ला थर्ड टर्म म्हणून यूज करायचं. मग फर्स्ट टर्म आहे x स्क्वेअर, सेकंड टर्म आहे x आणि थर्ड टर्म घ्यायची 1/4. ती प्लस केली तर तिला मायनस ही करावं लागेल आणि जो राहिलेला नंबर इथं -20 तो शेवटी लिहू इक्वल टू 0. कशासाठी पहा जेणेकरून हे जे पहिल्या 3 टर्म आहेत हे एका ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजेच आपल्याला कंप्लीट स्क्वेअर मिळतो ऍक्च्युअली. मग थर्ड कंप्लीट स्क्वेअर कसा लिहायचा ते पहा. जो व्हेरिएबल आहे तो लिहून टाकायचा x. म्हणजे ऍक्च्युअली मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो की तुम्ही डायरेक्ट त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर कसा लिहिणार या पहिल्या 3 टर्म वरून. तर x लिहून घ्यायला त्याच्या पुढचं जे साइन आहे इमिजिएट साइन ज्याला आपण म्हणलं लगेचच येणारं जे साइन आहे प्लस ऑर मायनस ते घ्यायचं. ते घेतलं प्लस आणि 1/4 कोणाचा स्क्वेअर होता 1/2 चा तो लिहून काढा मायनस. इथलं कॅल्क्युलेशन आहे क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 ने 20 ला म्हणलं 80 80 आणि हा 1 81 ऍक्च्युअली तो -80 वर होणार आहे कारण 4 ने मल्टिप्लाय केलं 4 * 20 -80 -80 -1 -81 झाला तो खालचा 4 तसाच इक्वल टू 0 तसाच.
x प्लस हाफ ब्रॅकेटचा स्क्वेअर तसाच ही मायनस ची टर्म इकडे होईल प्लस अपॉन 4 ॲज इट इज. आता स्क्वेअर रूट घ्यायचं टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतलं तर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट राहील तो नंबर स्वतः आणि इकडं स्क्वेअर रूट घेतो आपण सांगा प्लस मायनस 81 चं स्क्वेअर रूट 9 4 चं स्क्वेअर रूट 2. हा प्लस 1/2 जर इकडे आणला तर या प्लस मायनस 9/2 मध्ये मायनस प्लस हा इकडे आणला मायनस झाला इकडचा प्लस मायनस 9/2 तसाच. मग एकदा त्याला प्लस घ्या आणि एकदा मायनस. डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे वरची ऍडिशन होईल 9 प्लस मायनस 1 म्हणजे 9 मायनस 1 किंवा मायनस 1 प्लस 9 और इकडे पण त्याच पद्धतीने मायनस 1 मायनस 9 मायनस 1 होईल 8 अपॉन 2 म्हणजे आन्सर मिळेल 4. 8 भागिले 2 4 आणि इकडे मायनस 1 मायनस 9 होतात मायनस 10 अपॉन 2 तसाच म्हणजे आन्सर मिळेल मायनस 5. सो दोन रूट मिळाले का आपल्याला x 4 आणि x -5 दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. आता हेच एक्झाम्पल फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करता येईल. 20 चे फॅक्टर घेऊन तुम्हाला जे आन्सर मिळतील ते आन्सर हे तुम्ही यायला पाहिजे. मग याच पद्धतीने तुम्ही क्वेश्चन नंबर 2 आणि 3 या प्रॅक्टिस सेट 2.3 मधला ट्राय करा, प्रॅक्टिस करा. यातला दुसरा जो टाइप आहे की जिथे x² चा कोएफिशिएंट 1 नसतो ते एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच पाहू आहे. तुम्ही पण घरी प्रॅक्टिस करा कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला मॅथमॅटिक्स येणार नाही. सो मॅथमॅटिक्सला प्रॅक्टिस महत्त्वाची आहे.